आणि आता 25 मिनिटात 50 बातम्या। सांगलीच्या कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वापरामध्ये कपात करण्यात आली आहे। कृष्णा नदीतून 14 जून ते 18 जूनच्या दरम्यान टेंभू बॅरेज ते म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत पाटबंधारेकडून सिंचनासाठी उपसाबंदी आदेश जारी करण्यात आले। गहू आणि तांदूळाच्या किमती आटोक्यात राहाव्यात आणि बाजारात त्याची सहज उपलब्धता व्हावी यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिवांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। किमती आटोक्यात राहण्यासाठी गहू आणि तांदूळाच्या किमतींचं साठेबाजीला आळा घालण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या। कोकण किनारपट्टीच्या भागात बिपरजॉयची दिशा बदलली असली तरी किनाऱ्याच्या भागात त्याचा प्रभाव 15 जूनपर्यंत कायम असणार आहे। त्यामुळे कोकणच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाला सुरुवात होताच शेतकरी भाताच्या पेरणीच्या कामाला लागलेत। मान्सून उशिरा दाखल झाल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या, मात्र आता मान्सून सक्रिय झाल्यानं बळीराजा सुखावलाय। पुढच्या काही दिवसात पेरण्या पूर्ण होण्याची शक्यताही आहे। मुंबईतील समुद्रकिनारे आणि चौपाट्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व किनाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव 15 जूनपर्यंत जाणवणार आहे आणि बंदी सुद्धा तोपर्यंत कायम असेल। भुसावळ शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शहरामध्ये सध्या टेंडर काढून 10 टँकरच्या माध्यमातून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मात्र हे पाणी संपूर्ण शहरासाठी अपुरं पडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। राधानगरी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे। पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूरला पिण्याच्या पाण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परंतु पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून शहरात गुरुवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनौबत यांनी दिली। पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत, त्यामुळे गुरुवारी शहराचा संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद असेल। पुण्यातील गावांना टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या पावसाळ्यात वाढली आहे। खरं तर ती कमी होणं अपेक्षित होतं। सध्या जिल्ह्यामध्ये 58 गावं 250 वाड्यांना 41 टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये बलवाडी इथे नाले सफाईचं काम सुरू आहे। पावसाळा तोंडावर आलेला असताना इथल्या नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील उंबरशेत ग्रामपंचायत हद्दीत गौरीच्या तलावासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या अंतर्गत 1,20,00,000चा निधी मंजूर झाला, मात्र काम अर्धवट असल्यानं 1,20,00,000चा गोळा केलेला निधी कुठे गेला असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत। मुंबईतल्या पवई इथं मिठी नदीवर 9 कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे। इथल्या मोरारजी नगरात असलेला जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे। राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी 12 जून ते 31 ऑक्टोबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी आता बंद राहील। दरवर्षी पावसामुळे दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांच्यासाठी बंद करण्यात येते। धाराशिवमध्ये मुबलक पाणी असताना देखील नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 3-13 वाजलेत। वर्षातील 365 दिवसांपैकी केवळ 62 दिवस शहराला पाणी पुरवठा होतो। मुबलक पाणी असताना देखील धाराशिवकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। भुसावळमधल्या दीपनगर इथे 660 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाचं बाष्प प्रदीपन झाल्यानंतर आता बॉयलर, केमिकल क्लिनिंग, स्टीम बोईंग आदी प्रक्रिया सुरू होते। या दोन्ही चाचण्यांमधील बॉयलर क्लिनिंगची चाचणी बुधवारपासून सुरू होऊन आठवड्याभरात पूर्ण होईल। सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडायला सुरुवात करण्यात आली। सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात 1 किलोमीटर इथे संचारबंदी आहे। कारखाना परिसरात 2000 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले। पाकिस्तानच्याकडून सुटून देशात परत आलेल्या तलासरी इथल्या मच्छीमार खलाशांच्या कुटुंबियांना खासदार राजेंद्र गावित यांनी धान्य वाटप करत दिलासा दिला। मासेमारी करताना समुद्रात देशाची सीमा ओलांडल्यानं तलासरीतील 11 खलासी 3.5 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत होते। मागच्या आठवड्यात ते भारतात परतले। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलीस तपासात एक नवीन माहिती समोर आली आहे। लग्न होत नाही तसंच सोशल मीडिया आणि समाजातलं विविध प्रकारचं नैराश्य यामुळे आपण धमकी दिल्याचा
त्या आरोपीचं म्हणणं असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसंच तपास कार्यात आरोपी सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी कोर्टात म्हटलंय. मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेक्षणाची जाहिरात आली होती. देशात मोदी आणि राज्यात शिंदे असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला. या जाहिरातीवरून खळबळ उडाल्यानंतर पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची एक नवीन जाहिरात वृत्तपत्रात आली. कालच्या जाहिरातीत गायब झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह मंत्रिमंडळातले काही निवडक चेहरे या जाहिरातीत पाहायला मिळत आहेत. धाराशिव लोकसभेच्या जागेबद्दल अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार असून बाकी चर्चेला आता पूर्णविराम, असं सांगत भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवच्या जागेवर दावा केल्याच्या बातमीनंतर इथे राजकीय तणाव निर्माण झाला होता. रत्नागिरीतल्या आरपीआय आठवले गटाच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षाकडून चुकीच्या लोकांच्या नियुक्त्या होत असल्याचा आरोप करत कोकण प्रदेश अध्यक्ष संतोष सपकाळ यांच्या नियुक्तीलाच विरोध करण्यात आला. विविध बँकांचं कर्ज बुडवणारे ग्राहक हे साधारण श्रीमंत गटातले असतात, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. बँकांचं निरीक्षण केल्यास गरीब ग्राहक नियमितपणे कर्ज भरतो, मध्यमवयीन ग्राहक अधूनमधून एखादा हप्ता चुकवतो, तर श्रीमंत गटातील ग्राहक मोठ्या प्रमाणात कर्ज बुडवतात, असं परखड मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक बोलावली. यात वर्धा, गडचिरोली, चिमूर, रामटेक आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाणा जिल्हा मनसेकडून शेगाव इथे संत गजानन महाराज मंदिरात विशेष आरती आणि अभिषेक करून राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करण्यात आलं. हिंगोलीमध्ये सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणं काही जणांना चांगलंच महागात पडलंय. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 29 जणांच्या विरोधात सायबर सेलनं कारवाई केली आहे. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय. बीडच्या परळीमध्ये पोलीस चौकशीच्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला. पोलीस चौकशीच्या दरम्यान केलेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या मांडत सखोल चौकशीची मागणी केली आहे. नागपूर कारागृहात पुन्हा गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी न्यायालय परिसरातून आरोपी किरण पाटील याला अटक करण्यात आली. कुख्यात गुंड कालू याची न्यायालयीन हजेरी असताना आरोपी 6 फुग्यांमध्ये गांजा भरून न्यायालय परिसरात उभा होता. सांगलीच्या मिरज तालुक्यातील नांद्रे गावच्या एका व्यक्तीच्या नावानं फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकण्याचा प्रकार घडला. सदर व्यक्ती दरोड्यातील फरार आरोपी असल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. या व्यक्तीनं पोलिसात तक्रार दाखल केली. गावकऱ्यांच्याकडून गाव सोडून जाण्यासाठी त्रास दिला जात असल्यानं त्यानं मानसिक त्रासाला त्याला सामोरं जावं लागतंय. गोंदिया तालुक्यातील मुरपार इथे शॉर्ट सर्किटनं 3 घरांना आग लागली. रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग झपाट्यानं पसरली. 3ही घरांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकसानग्रस्त कुटुंबियांना जिल्हा प्रशासनानं मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. आजचा मुक्काम सासवड इथे असेल. पुढचे 2 दिवस पालखीचा मुक्काम सासवडलाच राहील. तुकोबारायांची पालखी पुणे मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आता लोणी काळभोरला मुक्काम असेल. मुंबई शहराला सध्या तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणासह 7 धरणांमधून पाणी पुरवठा होतो. मात्र या धरणांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. अशात पालिकेची भिस्त आता राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भानसा या धरणातल्या राखीव पाणीसाठ्यावर असणार आहे. वाशीतील एपीएमसीच्या घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात 20 ते 30% वाढ झाली आहे. गवार, भेंडी, हिरवी मिरची, सिमला मिरची यांचे दर 40 ते 50 रुपयांनी वाढले आहेत. येत्या दिवसात भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. भारतातून कृषी मालाची निर्यात दिवसेंदिवस वाढते. 2022-23 मध्ये कांद्याची विक्रमी निर्यात झाली. गेल्या वर्षभरात 25,25,000 टन इतका कांद्याची निर्यात झाली असून यातून 4,522 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांची दुपारी वडकी नाला ते दिवेघाट माथा या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्या सहभागी होतील. सुप्रिया सुळे वारकऱ्यांच्या सोबत वारीत काही काळ चालणार आहेत. राज्यामध्ये अजूनही उन्हाचा चटका जाणवत असून रसाळ फळं आणि लिंबाला मागणी आहे. त्यामुळे लिंबू दराची तेजी कायम आहे. लिंबाला प्रति क्विंटल 3,500 ते 4,500 रुपयांचा भाव मिळतोय. पुढचे महिनाभर लिंबाच्या दरातली तेजी कायम राहील असं व्यापाऱ्यांना वाटतं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. यावेळेला शेतीत फर्टिलायझर कमी प्रमाणात वापरणाऱ्या योजनेच्या संदर्भात पीएम प्रणाम योजनेला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसंच कमी फर्टिलायझर वापरणाऱ्या राज्यांना मोठं प्रोत्साहन दिलं जाईल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केलेला आरोप खोटा असल्याचं म्हटलंय. आपली वाईट कृत्य लपवण्यासाठी डोर्सी अशी विधानं करत असल्याचा पलटवार अनुराग ठाकूर यांनी केलाय. प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये नर्मदा नदीमध्ये पूजा केली. यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. काँग्रेसमधील काही लोक सोयीनुसार हिंदू होतात असा घणाघात राजनाथ सिंह यांनी केला आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते काही महत्त्वाच्या बातम्या.